2016 सालच्या PSI परीक्षेच्या प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या 30 मुलांना सरकारनं अजूनही ट्रेनिंगला पाठवलेलं नाही। आमच्या पाठीमागून सिलेक्ट झालेल्या 2 बॅचेसचं ट्रेनिंग संपून काही जण PSI पदावर रुजू झाले, पण सरकार अजूनही आम्हाला ट्रेनिंगला पाठवायला चालढकल का करतंय असा परखड सवाल नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या परीक्षार्थींनी सरकारला विचारलाय। त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आता आपल्यासोबत 2016च्या PSI बॅचची काही प्राथमिक मुलं आहेत। यांची परीक्षा होऊन 4-5 वर्ष उलटलीत, पण अजूनही यांना शासन ट्रेनिंगला पाठवत नाही PSIला। त्यामुळे करायचं काय हे म्हणजे सगळ्या दारोदारी भटकून आलेत, पण अजूनही यांना न्याय मिळत नाही। नेमकं यांचा मुद्दा काय आहे, प्रश्न काय आहे, मला सांगा। तुमचं नाव सांगा आणि का तुम्हाला ट्रेनिंग पाठवत नाही? माझं नाव संदीप काकासाहेब भिताडी, मी सोलापूरचा। तर आमची वेटिंग लिस्ट 1 जुलै 2021 ला लागली आता। तर आम्हाला उशीर झाला म्हणून 24 जूनला आता एक बॅच ट्रेनिंगला गेली, त्या बॅच बरोबर उशीर झाला म्हणून ट्रेनिंगला लावत नाही सध्या। नाही, पण तुमचं पूर्ण स्टोरी काय आहे? म्हणजे 2016च्या परीक्षेला तुम्ही पास झालात बरोबर? हो, 2016ची ॲड होती सर। 2018ला रिझल्ट लागला, तर त्यात 57 मुलांनी जॉईन केलं नव्हतं। तर 57 मुलांनी गव्हर्नमेंटनी MPSC कडे मागणी पत्र पाठवलं, तर MPSCने नकार दिलता। तर आम्ही मॅटमध्ये मॅटर दाखल केला, तर मॅटने आमच्या बाजूने निर्णय दिला की वेटिंग लिस्ट लावावी। परत MPSCने नंतर अपील केली हायकोर्टामध्ये। हायकोर्टाने सांगितलं की आता वेटिंग लावा। ह्या कालांतरामध्ये 4 वर्ष आमची गेली। तर आता नुकताच 1 जुलैला वेटिंग लिस्ट लावली गेली, तर 4 वर्षानंतर सुद्धा वेटिंग लिस्ट लावून सुद्धा गव्हर्नमेंट आणि DGP ऑफिस आम्हाला ट्रेनिंगला लावत नाही। जवळपास 57ची वेटिंग लिस्ट लागलेली आहे। त्याच्यातले सध्या जॉईन करणारे 30 मुलं आहेत, पण कोरोना असल्यामुळे सगळे आपल्या गावी आहेत। पण आम्ही पाहिजे तितका प्रयत्न करतो सगळे एकत्रित येऊन मंत्रालयात वगैरे मुंबईत जाण्यासाठी, पण पाहिजे तेवढा आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही सरकारकडून। काय लटकून ठेवलं तुम्हाला? काय विषय काय होता? काय असे म्हणजे कारण कोणतं दिलं जात नाही, बघतो म्हणतात आणि करतो म्हणतात, पण आम्हाला एक बॅच गेलेली असल्यामुळे आताच लगेच 1 महिनाभरात पाठवलं तर आम्हाला, समजा आता नाही पाठवलं तर पुन्हा आणखीन किती वर्ष वाढेल? तर 1 ते 1.5 वर्ष जातील। ते काय कालावधी जास्तच आहे, 1-1.5 वर्ष तर फिक्स जाणार। आणि त्या कालावधीत मग परिस्थिती आपली बिकट असल्यामुळे आर्थिक परिस्थिती सामना करावा लागणार भरपूर। तुझं नाव सांग, कुठल्या बॅचचा आहे तू? माझं नाव दिलीप गवळी, मी 2016 मध्येच पेपर दिलते। तर आम्ही 4 वर्ष MPSC कडे पाठपुरावा करून MPSCनी त्यांचं काम आता 1 जुलैला लिस्ट लावून पूर्ण केलेलं आहे। तरी शासनाला मला विनंती आहे की आमची जी जूनमध्ये बॅच गेलेली आहे ही, तर त्या जूनच्या बॅच बरोबर आम्हाला जॉईन करून ट्रेनिंगला पाठवा। महिन्याला 8-10 हजार खर्च होतो, ते घरचे सुद्धा आता तणावात आहे तेवढे खर्च करण्यासाठी पैसे, आणि ते पुढं परीक्षा देणं म्हणजे गॅरंटी नाही ना। घरच्यांनाही थोडी भीती वाटते, परिस्थिती वय झालेला आहे, त्यामुळे शासनानं म्हणजे आता तशी अडचण काहीच नाही तुम्हाला ट्रेनिंगला पाठवायला? नाहीच काय अडचण आहे। MPSCनं केलेलं आहे, निकाल वगैरे लावलेला, काही अडचण आहे सध्या सरकारकडे आहे निकाल लावण्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। या सगळ्या घडामोडींसोबत प्राईम टाइम मध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।